नमस्कार भावी शिक्षकांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इंग्रजी या विषयाचे अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न। यापूर्वी आपण पाहिलेले आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, मराठी, विज्ञान तसेच इंग्रजी या विषयाचे प्रश्न। तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न दिलेला आहे, fill in the blank with correct alternatives. One of the students died as absent in the class yesterday. काय असेल याचं योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं असेल। काय असेल विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो was हे याचं योग्य उत्तर आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चला पाहूया दुसरा प्रश्न। चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. ही इज सफरिंग डॅश मलेरिया. काय असेल? ॲट, विथ, फ्रॉम किंवा फॉर. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे फ्रॉम हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द इटलिसाइज्ड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. अवे यू स्कॅन्ड्रल आहे। काय असेल याचं योग्य उत्तर? ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, इंटरजेक्शन किंवा प्रिपोजिशन. काय असेल याचं योग्य उत्तर? तुम्हाला द्यायचंय कमेंट बॉक्समध्ये। तर याचं योग्य उत्तर आहे इंटरजेक्शन हे याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो। चला पाहूया पुढचा प्रश्न। Identify the tense form and time expressed in the following sentence. When is your father taking you to the zoo? A friend of ours is going to stay with us in November. Present perfect, future, future simple present, present continuous या future present perfect. काय असेल याचं योग्य उत्तर? तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे काय असेल याचं योग्य उत्तर। तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस आणि फ्युचर हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। नाउ एव्हरीवन इज कन्विन्स ऑफ युअर हॉनेस्टी सो यू आर फ्री टू गो. आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स. कॉम्प्लेक्स, कंपाऊंड, सिंपल या कॉम्प्लेक्स कंपाऊंड. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कंपाऊंड हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. ही सेड मी विच द शॉर्टेस्ट वे वॉज. ही आस्क्ड मी विच द शॉर्टेस्ट वे वॉज. ही आस्क्ड मी विच वॉज द शॉर्टेस्ट वे. ही इन्क्वायर्ड मी व्हॉट वॉज द शॉर्टेस्ट वे. काय असेल याचं योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे। करेक्ट सेंटेन्स आपल्याला निवडायचं आहे, तर काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। नो अदर मेटल इज ॲज युजफुल ॲज आयर्न. चेंज इट इनटू. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला हे चेंज करायचं आहे। 4 पर्याय दिलेले आहेत। फर्स्ट पर्याय इज आयर्न इज अ मोर युजफुल दॅन एनी अदर मेटल. Iron is the most useful of all metals and iron is not the most useful of all metals. Iron is not more useful than any other metals. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। Identify the sentence in which noun clause acts as an object. We decided that we would buy the house. My theory is that he forget the will. काय असेल? We cannot provide seats for all who may come. A and B only, B and C only, A only किंवा C only. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 B and C only हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। ही ट्राय एव्हरी प्लॅन. चेंज इट इनटू निगेटिव्ह मध्ये. ही ट्राय नॉट एव्हरी प्लॅन. ही डिड नॉट ट्राय एव्हरी प्लॅन. ही लेफ्ट नो प्लॅन अनट्राय. ही कुड नो ट्राय प्लॅन. काय असेल याचं योग्य उत्तर? 9व्याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
ही लेफ्ट नो प्लॅन अनट्राईड हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. Peter broke a jug. Dash dash. Choose the correct question tag from the following alternatives to fill in the blank. Didn't he? Did he? Didn't Peter? Does he? काय असेल योग्य उत्तर? Peter broke a jug. Didn't he हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. Dash dash God help you. Fill in the article the, a, and किंवा नो आर्टिकल काय असणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नो आर्टिकल हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट यूज ऑफ आर्टिकल्स. ए ॲज अँड युनिकॉर्न. द ब्रिटिश इज लेस. ओनली ए, ओनली ए अँड बी, ए, बी अँड सी आणि ओनली सी काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ओनली सी हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ प्रिडॉमिनली. याचा करेक्ट सिनोनिम्स आपल्याला ओळखायचं आहे. मोस्टली, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, फोर्सफुली किंवा ॲपरंटली काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे मोस्टली हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. सिलेक्ट द वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द मीनिंग ऑफ द वर्ड ब्रेविटी. स्टुपिडिटी, हेल्पलेसनेस, कॉन्शियसनेस किंवा इनकॉन्ग्रुटी काय असेल याचं योग्य उत्तर? काय असेल याचं योग्य उत्तर तुम्हाला निवडायचंय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. गिव्ह द अँटोनिम ऑफ इसेन्शियल. अनइसेन्शियली, व्हेरी इसेन्शियल, नॉट सो युजफुल किंवा अनयुजफुल काय असेल याचं योग्य उत्तर? अँटोनिम ओळखायचं आहे इसेन्शियलचं आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे अनइसेन्शियल हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द बेस्ट ऑर्डर ऑफ वर्ड टू मेक द मीनिंग ऑफ सेंटेन्स. लाऊड, स्ट्रीट, ऑफली, दिस, डिस्टर्बिंग ऑर नॉइज. These are street noise disturbing awfully loud. Disturbing are these street noise awfully loud. These awfully loud street noise are disturbing. These are loud disturbing awfully street noise. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर टेस्ट सिरीज हव्या असतील तर आमच्याकडे त्या अवेलेबल आहेत PDF स्वरूपात. तुम्हाला जर हव्या असतील तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या नंबरवर तुम्ही संपर्क करून त्या मागवू शकता. शक्यतो तुम्ही व्हॉट्सअप करा म्हणजे तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळेल. चला पाहूया पुढचा प्रश्न. Which one of the following sentence is correct? He asked what we are doing. He asked that what are you doing? Ram said can he go home? He asked to Ram why your father is angry. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे he asked what we were doing हे याचं योग्य उत्तर आहे. आयडेंटिफाय द ग्रुप ऑफ वर्ड्स स्पेल्ड करेक्टली. इथे काय स्पेलिंग दिलेले आहेत ते करेक्ट कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. कोणते असतील यातील करेक्ट स्पेलिंग आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट मीनिंग ऑफ शुगर कोटेड पिल. 4 पर्याय दिलेले आहेत. स्वीट मेडिसिन, बिटर ॲडव्हिसिन स्वीट वर्ड्स, कॅप्सूल सराउंडेड बाय शुगर, डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे.
चला पाहूया पुढचा प्रश्न. द अंडरलाइन फ्रेज इन द फॉलोइंग सेंटेन्स मीन वॉज इट अ प्रॉपर ऑन युअर पार्ट टू लुक डाऊन अपॉन पुअर रिलेटिव्स? निग्लेक्ट, डिस्पेस, हेट, क्रिटिसाइज. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. मॅच द फ्रेज फेअर प्ले विथ गुड प्ले, ब्युटिफुल प्ले, हॉनेस्ट मेथड किंवा फेमस ड्रामा. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे हॉनेस्ट मेथड हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. ही वॉज डॅश टू प्रूव्ह द करेक्टनेस ऑफ द प्रेस रिपोर्ट. कॉल डाऊन, कॉल अपॉन, कॉल ॲट, कॉल्ड ऑफ. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. He got through his exam all right. The underlined word means he reached the exam hall. He passed the exam. Both first and second. None of the above. He got through his exam all right. काय असेल याचं योग्य उत्तर? म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे ही पास द एक्झाम. चला पाहूया पुढचा प्रश्न. Being an intelligent boy, he solved the problem quickly. यामधला चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स टू फिल इन द ब्लँक. देर वॉज अ डॅश ऑन द रेल्वे क्रॉसिंग. कुलिजन, ॲक्सिडेंट किंवा क्रॅश. काय असेल याचे योग्य उत्तर? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहेत आपले पॅसेजवर असतात पुढील प्रश्न. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला जर टेस्ट सिरीज हवे असतील तर यापूर्वी पण नंबर दिलेला आहे परत 96 65 48 40 48 हा आमचा संपर्क क्रमांक आहे. त्या संपर्कावर संपर्क करून तुम्ही टेस्ट सिरीज मागवू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.